नमस्कार, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य. तर दिवसाची सुरुवात झाली आहे मस्त अशी देवबाप्पाच्या दर्शनाने आणि नंतर मग जे आपले रोजचे कामं आहेत ते तर काही सांगायची गरज नाही, त्याचा पण मी व्हिडिओ घेतलेला आहे आणि छान वाटतं बरं का. सकाळी मी जसं लवकर उठायला लागले तेव्हापासून मनामध्ये खरंच भारी वाटायला लागलं आणि आज उठण्याचा दिवस आहे. 4 दिवस झालं आणि आज मला असं झालं की आपल्यापूनच जाग आली मला 4:30 वाजता. मग थोड्या वेळ मी स्त्रीला शांत केलं, मग तो झोपला आणि नंतर मग 5 वाजता मी माझ्या कामाला लागलेली. तर तुम्ही बघू शकता हे सगळं करायला मला 5:15 झाले होते, घरामधलं सगळं आवरायला. नंतर मग बाहेर जी चटई वाळू घातली होती ती चटई मी घडी घातली आणि त्याला आतमध्ये ठेवलेलं आहे, कारण की दिवसभर स्त्री त्याच्यावरती पाणी सांडतो, काही पण खायच्या वस्तू असतात ते पडलेल्या असतात. मग तेच घरामध्ये ठेवल्यानंतर मग त्याचा एक कुमट वास येतो, म्हणून त्याला मी काय करते, रात्रभर बाहेर ठेवते. आणि बाहेरचं सगळं आवरून झाल्यानंतर नुसता पसारा आवरलेला आहे. पसारा आवरून झाल्यानंतर मी थोडीशी केलेली आहे वॉकिंग. आणि आज मला सकाळीच सगळ्या घरामधल्या जाळ्या ज्या आहेत त्या काढायच्या होत्या, कारण की दुपारी हे काम करणं मला होत नव्हतं. स्त्री कधी तो जास्त वेळ झोपतो आणि कधी तो कमी वेळ झोपतो आणि पटकन उठतो. मग त्या वेळेमध्ये हे काम होत नाही, त्याच्यामुळे म्हणलं मग आपण आज सकाळीच हे सगळं करून घेऊ. आणि असल्या घराला कसं आहे, 15 दिवसाला 20 दिवसाला जाळ्या ज्या असतात त्या बसतातच, बारीक कुठं असतात, किचनमध्ये, हॉलमध्ये, दुसऱ्या हॉलमध्ये, बेडरूममध्ये. तर हे असं सगळं, आणि हे सगळ्या जाळ्या काढून झाल्यानंतर मग मी गेलेलं आहे झाडून काढायला. तर झाडून काढायला आज सगळा सोफा सेट वगैरे सरकावून त्याच्या खालचं पण म्हणजे झाडून घेतलेलं आहे. आणि जो त्याच्या साईडला जो टेबल आहे ह्याला मी 15 दिवस झालं व्यवस्थित असा पुसून घेतला होता आणि ह्याला पण चाळ्या झाल्या होत्या. असं दिसतं, फक्त 15 दिवस झालं बरं का, जास्त पण नाही. आणि सतत पुसत लुसत रोजच्या रोजच हे काम असतं आणि असं वाटतं नाही जर पुसलं तर बघ ते मलाच कसं तरी वाटतं, बघावं असं वाटत नाही. त्याच्यामुळे मग रोजचं हे सगळं. आणि आता श्री जो आहे तो बऱ्यापैकी मला कामं जे आहेत ते करू देतो, म्हणजे तो त्याला एखादी वस्तू खेळायला दिली मग तो खेळत थोडंसं रडत येतो, पण कामं जे आहेत ते जास्त मला करू देतो. पहिलं तो छोटा होता तर जास्त कामं मला करू देत नव्हता, मला परत चिडचिड व्हायची. आणि आता मनासारखे कामं होतात, त्याच्यामुळे भारी वाटतं. घरामध्ये पण प्रसन्न वातावरण होतं आणि स्वच्छता घरामध्ये असल्यानंतर तर खरंच घर जे आहे ते आपल्याला कुठं बाहेर जाण्याची पण इच्छा होत नाही बरं का. आपल्या घरामध्ये जर आपण सगळं नीटनेटकं ठेवलं, व्यवस्थित वस्तू सगळ्या ठेवल्या, तर सतत ते घरामध्येच मन जे आहे ते रमून जातं. असं माझ्यासोबत झालेलं आहे. आणि मग सोफा सेट वगैरे सरकावून त्याच्या खालचं झाडून घेतलं आणि त्याला होतं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. घरामध्ये आपण कितीही पसारा नाही घ्यायचा जरी ठरवलं तर आपण, आपल्या बायकांना कसं असतं, बाहेर एखादी नवीन वस्तू दिसली तर ती घ्यायची इच्छा होते आणि घेतल्यावरच छान वाटतं बरं का. आणि प्रत्येकाचं हे घर असतंच, घर सजवायला सगळ्यांना जास्त म्हणजे सगळ्याच बायकांना आवडतं. नंतर मग सगळं झाल्यानंतर झाडून मारणे, बाहेरचं पाणी मारायचं झाल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मस्त असा ब्रश केलेला आहे. नंतर मग आलेले किचनमध्ये आवरायला. तर रात्रीचे भांडे होते धुवलेले, त्याला पण लावायचं होतं. ते भांडे वगैरे लावून झालं नंतर मग मी म्हणजे किचन वट्टा जो आहे तो पण पुसून घेतलेला आहे. हे रोजचंच काम आहे. पुसून घेतल्यावरच मला त्याच्यावरती नाश्ता किंवा स्वयंपाक काही जे करायचं असेल ते मी करते. नाही नाश्ता वगैरे झालेला आहे आणि माझी आंघोळ पण झालेली आहे. तर आता मी स्वयंपाक बनवते आहे. तर स्वयंपाकमध्ये आज स्पेशल भाजी आहे सांडग्याची, जे आपण डाळीचे सांडगे असतात ना, मिक्स डाळीचे, त्याची भाजी आहे. तर ती मी भाजी कशी बनवते चला तर मग ते आपण बघूया. तर इथं घेतलेले आहेत मी सांडगे. आमच्या इथे ह्याला सांडगेच म्हणतात, तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे घेतलेले आहेत मी छोट्या बाऊलने, एक बाऊल. थोडासा लसूण घेतलेला आहे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, धणे घेतलेले आहेत, थोडेसे तीळ घेतलेले आहेत आणि कांदा. तर हे सगळं साहित्य जे आहे ते आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे, हलकंसं फक्त हे. आणि ही सांडगी जी आहे त्याला काय करायचं, थोडंसं उकळामध्ये ओबडधोबड वाटून घ्यायचं आणि ह्याला पण तेल टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये अर्धा माप मी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता काय करायचं, आपल्याला सांडगे जे होते वाटण केलेलं ते टाकायचं आणि त्याला हलकंसं भाजून घ्यायचं. थोडासा त्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. तर मी त्याला 2 मिनटं बारीक गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. नंतर मग त्याच बाऊलमध्ये ते भाजलेले जे सांडगे आहेत ते पण ते काढून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता त्याचा हलकासा तांबूस रंग आलेला आहे. आणि नंतर मग त्याच कढईमध्ये परत अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खोबरं
हलकंसं भाजून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी कांदा आणि लसूण, तो पण भाजून घ्यायचा तांबूस रंग येईपर्यंत. आणि त्याच्यामध्ये नंतर टाकलेला आहे मग काय म्हणतात त्याला आता आठवतं, तीळ आणि धणे टाकलेले आहेत, ते पण 2 मिनटं भाजून घ्यायचं. आणि नंतर हे सगळं साहित्य मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून, म्हणजे पाणी घातल्यामुळे काय होते, त्याची बारीक अशी पेस्ट तयार होते. त्याच कढईमध्ये मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा जिरा टाकलेला आहे. जिरा पण तडतडून झाला नंतर त्याच्यामध्ये लसणाचे बारीक तुकडे करून घातलेले आहेत, 5-6 लसणाच्या पाकळ्या. तर त्याला व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. आणि नंतर टाकलेले आहे त्याच्यामध्ये जी आपण वाटणाची पेस्ट बनवली होती ते सगळं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि परत त्याला हलवून घ्यायचं. हलकासा तांबूस रंग आल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचं आहे. टोमॅटो टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं म्हणजे चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे, जेणेकरून टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित असा मॅश होतो, बारीक लवकर होतो. आणि परत त्याला ताट झाकून एक 5 मिनटं बारीक गॅसवरती ठेवायचं. तुम्ही बघू शकता मस्त असं त्याला तेल सुटलेलं आहे. मसाला जो आहे तो तेलामध्ये फ्राय झालेला आहे. नंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी हळद, तिखट आणि अंबारी मसाला, घरचा घाटी मसाला टाकलेला आहे. ते सगळं टाकून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये मी सांडगे टाकलेले आहे. तर सांडगे टाकल्यानंतर काय करायचं, आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही. गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला टेस्ट छान येते. आणि मोठ्या गॅसवरती तुम्ही ह्याला 5 मिनटं शिजवून घेऊ शकता. नंतर मग बारीक गॅसवरती शिजवायला ठेवायचं. तर ह्याच्यामध्ये वरतून मी कस्तुरी मेथी टाकलेली आहे. तर तुम्ही बघू शकता 50% भाजी जी आहे ती शिजलेली आहे. आणि भाजी शिजली लगेचच मी किचन वाटा वगैरे पुसून घेतला आणि भांडे जे होते स्वयंपाकाचे ते पण घासून घेतलेले. आणि हे सगळं करायला कामाला उशीर झाला आणि जेवायचा मी व्हिडिओज बनवायचा विसरून गेले. तर आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.